रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठीची सक्ती. भुजबळ पहिल्यांदाच बोलले, मोठं वक्तव्य. टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आलेली आहे. जे रिक्षा चालक मराठी बोलू शकणार नाहीत त्यांचे वाहन परवाने 1 मे नंतर थेट रद्द करण्यात येणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून या विरोधात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. तसेच सरकारमध्ये या निर्णयावरून 2 मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. काही नेत्यांकडून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. काही जणांकडून सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे. दरम्यान यावर आता मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भुजबळ यांनी मोठं विधान केलेलं आहे. प्रचंड प्रमाणात हा वर्ग आहे जो महाराष्ट्रातला नाही. दुर्दैवाने टॅक्सी रिक्षा चालवणारे अजूनपर्यंत मराठी शिकलेले नाहीत. या लोकांना आता मराठी शिकवावी लागेल. काहीतरी एक योजना आखतील. ते PWD नुसतं सांगते, त्यांचे पण 1-1, 2-2 दिवसांचे कोर्स घेतले पाहिजेत. अनेक नियम आहेत पण ते कोणी पाळत नाहीत. आवश्यक मराठी त्यांनी शिकलंच पाहिजे. आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेले तर तमिळी बोलतात, तेथे सुद्धा कामापुरते त्या लोकांनी मराठीत बोललं पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री सांगतात ते बरोबर आहे. वाद करून काही मुद्दा मिटणार नाही असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. रिक्षा चालकांना सक्ती करण्यात आली आहे, परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ज्यांना मराठी भाषा येत नाही त्यांना आम्ही शिकवू, परंतु आता यावरून वाद घालू नये. बरोबर आहे ना. आता एवढं प्रचंड प्रमाणावर जे आहे हा वर्ग आहे की ज्यांना म्हणजे जो महाराष्ट्रातला नाही, ते टॅक्सी चालवणारे, रिक्षा चालवणारे किंवा इतर ठिकाणचे, आणि दुर्दैवाने ते अजूनही बरोबर की मराठी शिकले, काही शिकले काही नाही शिकले. तर त्यावरून त्यांनी सांगितलं की ठीक आहे, काय या लोकांना आता मराठी शिकवावं लागेल. काय तर काहीतरी एक योजना असतीलच ते. खरं म्हणजे माझं तर हे सगळं जे गाड्या, ट्रक ड्रायव्हर, अमुक PWD निसतं तेव्हा पण सांगतात की यांचे पण 1-2 दिवसाचे हे घेतले, कोर्स घेतले पाहिजे की डाव्या बाजूने कोणी चालायचं, मधून कोणी चालायचं, डिवायडरच्या बाजूने कोणी चालायचं. हे अनेक जे आहेत नियम जे आहेत ते नियम पाळतच नाही कोणी. तसंच या बाबतीत सुद्धा जे आहे आवश्यक तेवढं तरी मराठी जे आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे. आणि हे काय की आपले मराठी लोक ज्या वेळेला गुजरातमध्ये जातात गुजराती बोलतात, तामिळनाडूमध्ये गेले तर तमिळ बोलतात. तसं इथे सुद्धा जे आहे कामापुरतं तरी ह्या लोकांनी जे आहे मराठी बोललंच पाहिजे. आणि त्यासाठी तर सेम सांगतात ते अगदी बरोबर आहे. वाद करून काही मुद्दा का मिटणार नाही. ठीक आहे ना, त्यांना दिवसाचा 1 तासाचा क्लास वगैरे लावून वगैरे वेगवेगळ्या संस्था निर्माण ते करता येईल आपल्याला, ते करूया ना. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.